शिल्पा मॅडम, रेकॉर्डिंग चालू आहे ना माझी? आवाज येतो ना? हो, येतोय. ओके. मग बघा, पैसा कसा तुमच्याकडे आयुष्यात छानपैकी येतो. तुमचं इंटेन्शन, भावना लक्षात ठेवा. भावनांवर काम करा. असं करायचं म्हणून करू नका, अरे मॅडम बोलल्यात म्हणून मी करतो. याची असं जर केलात तर तुम्हाला खरंच रिझल्ट चांगले येणार नाही. हीच भावना आहे आणि हीच टेक्निक आहे रिलेशनशिपवर पण. जसं तुमचे रिलेशन कोणाबरोबर चांगले नसतील, वाईट असतील, किंवा समोरचा तुम्हाला हर्ट करत असेल, कधी कधी असे ना, एखादी मैत्रीण किंवा घरातले पण व्यक्ती आपल्याला हर्ट करतात, तर हीच तुम्ही टेक्निक वापरू शकता त्यांच्या प्रती पण. समजतंय का आतापर्यंत? हो मॅडम, हो. समजतंय ना? तर हीच टेक्निक तुम्ही फॉलो करू शकता पुढे. समजते समज. पैशाला पण हीच भावना देऊ शकता, रिलेशनशिपला पण तुम्ही हीच भावना, की नकळत माझ्याकडनं तू दुखावली गेली असशील तर मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पैशाला पण सेम तीच भावना द्या. इवन आपण आपले केस गळतात ना, म्हणजे तुम्हाला एक एक, खरं हा डीप मध्ये कोर्स आहे वेगळा, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला देऊ शकता. तुम्ही केसाला पण ही, आपले केस गळतात, तुम्ही रोज उठून केसाला पण ही जर दिली ना प्रार्थना, तर बघा त्याचा पण रिझल्ट तुम्हाला काय चांगला येईल. प्रत्येक गोष्टीसाठी आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून करा कुठची पण गोष्ट. ओके. काय आहे रेकी? रेकी हा जपानी शब्द आहे. रे म्हणजे युनिव्हर्सल, की म्हणजे ऊर्जा. हं? जसे आज आपण आपल्या शरीरात प्राण घेतो आहे, ती पण एक ऊर्जाच आहे. ती आता आपल्याला फ्री मिळते, देवाकडनं, युनिव्हर्सकडनं फ्री मिळते. पण जेव्हा पैसे मोजायला लागतात ना, तेव्हा तिची किंमत कळते आपल्याला, की काय आहे रेखी म्हणून. प्राचीन काळामध्ये ह्याला हस्तस्पर्श चिकित्सा म्हणायचे. भारतीय वेदांमध्ये ह्या शास्त्राबद्दल माहिती आहे. ही एक सर्वव्यापी वैश्विक शक्ती आहे. ही जेव्हा आपल्या इथे होती ना, साधू संत होते, ते पण आपल्याला पहिले सांगायचे माफ करा. पण आपण ऐकायचं ना. आपल्या घरातले पण बोलतात माफ करायला शिका, पण आपण ऐकत नाही. पण तीच जर बाहेरून टेक्निक आली ना, तर आपण खरंच आवर्जून करतो ती. अशा प्रकारे आपल्या तळहाताच्या, ही हस्तस्पर्श चिकित्सा आहे. स्वतःच्या हाताच्या मध्ये आपल्या ती एनर्जी असते. तुम्ही तिचा खरंच उपयोग चांगला करू शकता. आणि ही रेखी आई आहे ना, खरंच मी तर आईच बोलते तिला, की ती तुम्हाला इतकी देता देता थकेल. तुम्ही थकून जाल, पण ती देतच राहील, देतच राहील. फक्त तिचा योग्य पद्धतीने वापर करा, योग्य भावनेने वापर करा, बस. आणि जो रेखीमध्ये, म्हणजे आत्ताची काळाची गरज आहे, रेखी प्रत्येकाने शिकणं. प्रत्येक घरामध्ये एक रेकी हिलर पाहिजेच. प्रत्येक घरामध्ये एक रेकी हिलर असेल ना, तर खरंच समस्या खूप, म्हणजे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणून प्रत्येकाने खरंच रेकी शिका. रेकी का शिकायची आहे? ती आर्थिक समस्यावर काम करते, पैशाच्या प्रॉब्लेमवर, तुमच्या हेल्थवर काम करते, रिलेशनशिपवर काम करते रेखी. तर ह्यासाठी तुम्ही रेखी ही शिकलीच पाहिजे. आता कोणाचे प्रश्न आहेत का? आणि मला आता तुम्ही तुमची नावं सगळ्यांची सांगा, तुम्ही राहता कुठे सांगा, कारण मला पुढे अॅटुलमेंटला त्याचं काम असेल. तर आपण आता ओळख करून घेऊया. मी शिवानी शैलेश पांचाळ. मी रेखी मास्टर आहे, क्रिस्टल मास्टर आहे, डाउजिंग मास्टर आहे, एंजल मास्टर आहे. मी अजून बऱ्याच मोडॅलिटीज शिकलेली आहे. मी त्या क्षेत्रामध्ये मी खूप चांगल्यारीत्या काम करत आहे. आता मला तुमची ओळख करून द्या. शिल्पा मॅडम, तुमच्यापासून सुरुवात करा. माझं नाव शिल्पा एलवे. मी डोंबिवलीला राहते. ओके. स्टेप बाय हा. स्टेप बोला सगळ्यांनी मी मला. हाऊस वाईफ आहे. ओके. आभारी आहे मी तुमची. ओके मॅडम. बोला प्रांजल मॅडम. नमस्ते मॅडम, मी प्रांजल पवार. मी पण डोंबिवलीलाच राहते. तर मी वर्किंग वुमन आहे. ओके. मला अॅटुलमेंटच्या वेळी ना गरज लागेल ना, म्हणून मी तुमची नावं आणि कुठे राहता ते फक्त सांगायला लागतं. येस ओके. येस. उषा मॅडम. मॅडम, अटूटमेंट कधी असणार आपली साधारण? लास्ट. ओके.
तुमचा जॉबचा टाइम जसा असेल मग आपल्याला तसं मॅनेज हा करता तेच. येईल. म्हणजे ह्या टायमाला हा ते नाही जमणार म्हणूनच तुम्हाला. विचारलं मी. ॲटोलमेंट घेणं जरुरी रेग्युलरली आहे. ते नाही या पण टाइम. महत्वाचा विषय आहे. ॲटोलमेंट घेतल्याशिवाय तुम्ही हा. तुमच्या हातातून प्रवाहित होणार नाही आणि तुम्ही कोणाला देऊ शकणार नाही, स्वतःवर काम करू शकणार नाही. म्हणून ॲटोलमेंट घेणं. मी कसं मला शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवार रविवार म्हणून मी आपण विचारलं घेऊया ना तुम्हाला की कधी शनिवारचं. असेल. शनिवारचं घेऊया हा. तुमच्यासाठी. म्हणजे येस येस, सगळ्यांनाच हे खरंच होईल. थँक्यू. शनिवारी हो सुट्टी असते. चालेल. हो हम्म. हो मला पण. हम्म. हा. आता स्टेप बाय स्टेप नावं सांगा तुम्ही, तर मला समजेल ना. नाहीतर नाही बोलायला जमत आहे तर चॅट बॉक्समध्ये पण दिली तरी चालेल. आपल्या ग्रुपवर शेअर करून ठेवा, जेणेकरून मला नंतर उपयोगी होईल. मला तुम्हाला तेव्हा विचारायची गरज नाही लागणार. आता मला विचारा, तुम्हाला काय प्रश्न असतील ते विचारा. आणि रेखी का शिकायची आहे तुम्हाला ते पण सांगा मला. रेखीचं ऐकलंय का कधी? रेखीमध्ये खूप गैरसमज आहे. तुम्ही रेखीमध्ये काही तुमची शिकायची कंडिशन नाहीये की तुम्ही भरपूर शिकलेले पाहिजे, तुम्हाला इंग्लिशच यायला पाहिजे. सगळ्या भाषांमध्ये तुम्ही करू शकता. आणि अशी काही अट नाहीये किती शिकलेलं पाहिजे आणि काही काही गरज नाहीये. ही फक्त तळ हातात तुम्हाला घेता आली पाहिजे बस. ॲटोलमेंट नंतर ती तुम्हाला 10% फर्स्ट लेवलला हातातून वाहते ती तुमच्या 10%. नंतर सेकंड बॅचला 50% वाहते. नंतर थर्ड आहे. नंतर मास्टर लेवल आणि ग्रँड मास्टर लेवल. प्रश्न असेल ते विचारा मॅडम. उद्याचा आपण ऑराचा घेऊया. ऑरा कसा क्लीन करायचा, चक्रांना कसे चार्जिंग करायचे. उद्या आहेत का घरी? हो हो, शनिवार रविवार सुट्टी असते मला. मी उद्या आजची शनिवार सुट्टी टाकली होती म्हणून मी आज घरी. नाही तर मला नाही, पण सॅटर्डे शनिवार रविवार संडेच आपले असतात. क्लास होत नाहीत मॅडम. नाही होत का? हा, सोमवार हो. मी ॲटोलमेंट फक्त शनिवारी देऊ शकते. शनिवार रविवार आता क्लास नाहीये, डायरेक्ट सोमवार पासून आहे सलग. हा, मग मी फक्त पॉसिबल असेल तर मी ऐकत जाईन, म्हणजे व्हिडिओ पण ऑन नाही चालेल, करू तुम्ही शकणार. ऐका. असं हा. गेल्या म्हणजे बॅचला असतात ना, कोण शाळेमध्ये असतं. हम्म. हो, बहीण आली तरी चालेल शिल्पा मॅडम. लिंक जॉईन करायला सांगा तुम्ही. आणि तुम्ही कामात असाल, कुठे असाल ना, तुम्ही ऐकलं तरी चालेल. आणि मग नंतर मी व्हिडिओ शेअर करेन ग्रुपला काही दिवस. मग नंतर परत तिथून पण काढायला लागतात आम्हाला. चालेल हं? पण ऐका. चालेल चालेल, काही हरकत. हम्म. तर उद्याचा विषय असेल आपला ऑरा हो क्लिनिंग. हो. सॉरी, सोमवारी मंडेला आपला ऑरा क्लिनिंगचा असेल. तर तो खरंच बघा, तुम्हाला त्याच्यापासून खूप अच्छा, फायदा उद्या होईल. नसेल का? नाही हो, शनिवार रविवार आपण क्लास नाही घेत. टोटल बंद असतं शनिवार रविवार. आणि ऑरा अच्छा. क्लिनिंग आपण स्वतःची चाक काढतो का कधी? स्वतःची स्वतः चाक काढतो का? असं बोलतो ना लहानपणी मुलांची नाही नजर काढणे. नाही तर तो नाही काढत. हा. मग ह्याच्यामध्ये ऑरा नाही क्लिनिंग मध्ये झालं. हा. तुम्हाला समजेल की स्वतःची नजर कशी काढणे. स्वतःची नजर काढल्याने पण फायदा होतो. घरामध्ये आपला निगेटिव्ह एनर्जी असते ती कशी रिमूव्ह करायची. रेखीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी खूप फायद्याच्या होणार आहे. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते ती आपण काढू शकत नाही, पण तिथे पॉझिटिव्ह एनर्जी आपण टाकू शकतो रेखीच्या द्वारे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या समजतील. आणि तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या सेशनला आल्याबद्दल. सगळ्यांची आभारी आहे मी. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. तर दिगंबर सर थँक्यू. बिलकुल बोलले नाहीयेत. त्यांना अनम्यूट नाही करता येत आहे का? बरं, आजचा सेशन कसा वाटला? छान छान झालं मॅडम. आणि खरंच तुम्ही माफ करायला शिका. आणि तो पेज आहे ना ज्याच्यावर नावं लिहिलेत ना तुम्ही, तो जाळून टाका. नाहीतर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाका. ही टेक्निक जरी तुम्ही 21 दिवसाचा, प्रत्येकाला टाइम नसतो तेवढा, 3 दिवस करा. नाही केली तरी चालेल, मनातून रिमूव्ह करायचा प्रयत्न करा. ही टेक्निक खरंच खूप फॉलो करते. कोण झोपलंय समोर माझ्या? खरंच झोपून ऐकायची नसते रेकी. खरंच नाही ऐकायची रेकी झोपून. कॅमेरा ऑफ करा. एनर्जी डाऊन होते. झोपून ऐकू नका.
एकदम फ्रेश माइंडने रेखी ऐका, खरंच तुम्हाला खूप फायदा होईल. हम्म. ओके. 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 ठीक आहे. क्लोज करायचा का आपण क्लास? आजसाठी एवढंच. हो मॅडम. हं? सोमवारी धन्यवाद. सगळ्यांनी या, टायमात या जरा. हॅलो, हॅलो. सगळ्यांनी टायमात या. हा, हा, बोला सर. पावसकर बोलतोय, पावसकर. हा, बोला मी ना. टाईप केलेला आहे माझा पत्ता. हो हो थोडस हो. चूक आहे ती मग दुरुस्त करेल. हा. हो, चालेल चालेल. थँक्यू. माझ्या चांगलं वाटलं थँक्यू, तुम्ही चांगलं वाटलं. थँक्यू थँक्यू हॅलो. थँक्यू. पण तुम्ही जर ना सर ह्याच्या पुढे ऐकाल ना, तर तुम्हाला खरंच अजून चांगले अनुभव येतील. तुमचे बरं काय बरं बरं प्रश्न असतील ना, तर तुम्ही मला विचारा, म्हणून मी थांबले इथे. बरं बरं झालं. मग विचार उद्या आहे ना? उद्या नाही, शनिवार रविवार नसतं, आता डायरेक्ट सोमवारी आहे 4:30ला. बरं बरं. तुम्ही राहता कुठे म्हटलं? मी नवी राहता मुंबईला. कुठे? नवी मुंबई. नवी मुंबई. आम्ही सावंतवाडी चराठेला राहतो. चराठे, सिंधुदुर्ग गावात राहतो, गावात. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. हा. बरं, ठीक आहे. थँक्यू. मग भेटूया. ओके. ओके, थँक्यू. चला, बाय बाय. बाय बाय. बाय. नवी मुंबई.